महाराष्ट्रभर महसूल विभाग कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला असून बुधवार दिनांक 10 रोजीपासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली। बुधवारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामे केली तर गुरुवारी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली। तसेच शुक्रवार रोजीपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले। महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले। दरम्यान याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालय महसूल विभाग मंठा येथील कर्मचाऱ्यांनी याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले होते। तर सोमवारपासून सुरू केलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होत असल्याचे निवेदनाद्वारे कळविले होते। निवेदनावर यस बागल, अब्दुल सर देशमुख, सविता सरकटे, मोहम्मद सुफियान, आर्यन देशमुख, विकास नन, एल गायकवाड, आर शेख, विजय आडे, सचिन कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर याच पार्श्वभूमीवर आज कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाली आहे। तर महसूल विभाग कर्मचारी यांनी या बंदमुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत। खेड्यापाड्यातील येणाऱ्या लोकांना कार्यालयापर्यंत येऊन पुन्हा वापस जाण्याची वेळ येत आहे। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। कर्मचारी हजर नसल्यामुळे आमचे काम विस्कळीत झालेत। आम्ही रोज तहसीलला येऊ वापस चाललेलो आहेत। कोणत्या गावचे तुम्ही? वैद्य देऊळगाव। तुमचं नाव काय? सर्जेराव वैद्य। बरोबर।